गोंदवलेकर महाराज प्रवचन हे वासनेचे प्राबल्य. माझ्या निरूपणाचा तुम्हाला विसर पडतो म्हणून बरे आहे. एखादी गोष्ट चांगली आहे आणि ती मिळाली तर सुखप्रद होईल या गोष्टीची आठवण असूनही आपण ती मिळवण्यासाठी प्रयत्न करीत नाही, हे अगदी अयोग्य आहे, हे पापच आहे. जर आपल्याला समजेलच नाही तर ते न करण्यात पाप नाही, परंतु समजूनही न करण्यात अत्यंत पाप आहे. खरे म्हणजे प्रयत्न करणे हे आपल्या हातात आहे. आपण ऐकतो की अंतकाळी जी मती तीच गती. मृत्यूसमयी जशी वासना धरावी त्याप्रमाणे आपल्याला पुनर्जन्म प्राप्त होतो. तेव्हा वासनेतच आपला जन्म आणि वासनेतच आपला अंत असे असताना तिला दूर कशी करता येईल? एखादा मनुष्य काळा असेल तर त्याला आपले काळेपण काही घालवता येत नाही. त्याचप्रमाणे वासना असणे हा मनुष्याचा एक सहज गुण आहे, तो त्याला पालटता येत नाही. तर मग आम्हाला वासनेतून कधीच मुक्त होता येणार नाही का? मनुष्याच्या ठिकाणी इतर प्राणीमात्रांपेक्षा जर काही वेगळे असेल तर चांगले काय आणि वाईट काय हे कळण्याची बुद्धी. आपण कळून सवरूनही वासनेला अहमपणाला आधार देतो. येथेच आपले चुकते. आपला अहमपणा इतका खोल गेलेला आहे की आपल्याला हे सर्व माझेच वाटते. माझी बायको, माझी मुले, माझे घर, माझे माझे म्हणून किती सांगावे. त्या माझेपणामुळेच अहंभाव वाढीला लागून सर्व काही आपल्या मनाजोगते आपल्याला सुख देणारे हवेसे वाटू लागते आणि दुःख अगदी नकोसे वाटते. अर्थात जगात कोणालाच नुसते सुख मिळत नाही असे असूनही अहमपणाला बळी पडून सुखाच्या लालचीने मनुष्य मरेपर्यंत बरी वाईट कृत्य करत असतो आणि त्याचप्रमाणे त्याची वासना बनत जाते. वासना म्हणजे अभिमान, म्हणजेच मीपणा. अशा रीतीने अहमपणाचा जर वासनेचे मूळ अधिष्ठान आहे तर तो नको का घालवायचा? खरोखरच मनुष्याला अहमपणा इतका खोल मुरलेला आहे की त्याचे निर्मूलन करायला तसेच सूक्ष्म अस्त्र पाहिजे. नामा इतके प्रभावी आणि सूक्ष्म अस्त्र दुसरे कोणतेच नाही. ते परमेश्वराच्या अगदी जवळचे आहे, परंतु एवढे असूनही आपण ते आवडीने निष्ठेने घेत नाही. आम्हाला सर्व काही समजते, परंतु नामस्मरण करण्याचा आळस आपल्यातच भरलेला आहे. भगवंत करता आहे हे अनुसंधान तो रात्रंदिवस ठेवील, त्याचाच अहंकार जाईल हे ध्यानात ठेवून आपण भगवंताचे नाम घ्यावे. मनाने भगवंताचे होणे हे भक्तीचे मर्म आहे. आपल्याला जे पाहिजे ते आपल्याजवळ मागावे. मागितलेली वस्तू भगवंत देईल किंवा न देईल. वस्तू दिली तर बरे झाले, पण आपण मागितलेली वस्तू भगवंताने दिली नाही तर ती देणे आपल्या हिताचे नव्हते असे मनापासून वाटावे. ही भावना वाढण्यासाठी भगवंत दाता आहे हे लक्षात ठेवून तितके त्याचे नामस्मरण करावे.